श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, एका क्षणासाठी डोळे मिटून स्वतःच्याच आयुष्याचा विचार करा. कधी असं घडलंय का तुमच्या बाबतीत की तुम्ही एखाद्या संकटात एवढे अडकलात जिथे तुम्हाला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता, पण अचानक कुठून तरी अशी एक मदत मिळाली, अशी एखादी गोष्ट घडली ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती आणि तुम्ही त्या संकटातून सुखरूप बाहेर पडलात. त्या क्षणी आपण त्याला केवळ एक योगायोग मानतो. माझं नशीब चांगलं होतं म्हणून मी वाचलो असं स्वतःला सांगतो. पण भक्तांनो, तो कोणताही योगायोग नव्हता. ती स्वामींची तुमच्या पाठीशी असणारी अदृश्य साथ होती. आपण स्वामींना रोज ओवाळतो, त्यांची पूजा करतो, पण जेव्हा स्वामी स्वतः आपल्या हाकेला प्रतिसाद देऊन आपल्या अगदी जवळ येतात, आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, तेव्हा ते थेट समोर न येता आपल्याला 3 अत्यंत गुप्त आणि सूक्ष्म संदेश देतात. हे 3 संकेत कोणते आहेत? स्वामी तुमच्या अगदी जवळ आहेत हे ओळखावे कसे? आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील स्वामींच्या उपस्थितीची तुम्हाला नव्याने जाणीव करून देईल. भक्तांनो, स्वामी आपल्या पाठीशी आहेत हे ओळखण्याची पहिली आणि सर्वात मोठी गुप्त खूण म्हणजे अत्यंत कठीण प्रसंगात अचानक मिळणारी अनाकलनीय शांतता. आपल्या आयुष्यात जेव्हा एखादं भयंकर संकट येतं तेव्हा सामान्य माणूस घाबरून जातो. त्याची बुद्धी काम करेनाशी होते, मनात विचारांचे वादळ उठतं. पण जर तुम्ही स्वामींचे सच्चे भक्त असाल तर अशा कठीण प्रसंगातही तुमच्या मनात अचानक एक अद्भुत शांतता निर्माण होते. तुमच्या मनातील सर्व भीती, सर्व काळजी अचानक गायब होते आणि आतून एक ठाम आवाज येतो, काहीही झालं तरी मी यातून बाहेर पडणारच. माझे स्वामी माझ्यासोबत आहेत. हा विचार, हा आत्मविश्वास तुमचा स्वतःचा नसतोच मुळी. जेव्हा स्वामी तुमच्या पाठीवर आपला अभयहस्त ठेवतात तेव्हाच हे घडतं. जगाच्या दृष्टीने तुम्ही संकटात असता, पण तुमच्या अंतरात्म्याला पूर्ण खात्री असते की स्वामींनी माझा हात पकडला आहे. विचार करा भक्तांनो, ज्या प्रसंगात इतर कोणीही कोलमडून पडलं असतं तिथे तुम्ही शांतपणे उभे आहात आणि परिस्थितीला तोंड देत आहात. हीच स्वामींच्या उपस्थितीची पहिली गुप्त खूण आहे. स्वामी समर्थ कधीही आकाशातून थेट खाली येत नाहीत. ते नेहमी कोणाच्या ना कोणाच्या रूपात तुमच्या आयुष्यात प्रवेश करतात. कधी कधी तुम्ही एखाद्या समस्येवर विचार करत असता आणि अचानक एखादा अनोळखी माणूस येतो आणि असा सल्ला देऊन जातो जो तुमच्या समस्येचं मूळ उत्तर असतो. कधी कधी तुम्ही हताश होऊन बसलेला असता आणि अचानक स्वामींचा एखादा फोटो, एखादा संदेश किंवा स्वामींचे नामस्मरण तुमच्या कानावर पडते. एवढंच नाही तर जेव्हा तुम्ही एखाद्या चुकीच्या मार्गावर चाललेले असता किंवा तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार असते तेव्हा स्वामी अचानक असा काहीतरी अडथळा निर्माण करतात ज्यामुळे तुम्ही त्या संकटापासून वाचता. त्या क्षणी कदाचित आपल्याला राग येतो की माझं काम का अडकलं, पण नंतर जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा आपल्या डोळ्यात अश्रू येतात आणि आपण म्हणतो, अरे रे, स्वामींनी मला केवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं. तुमच्या आयुष्यातही असा प्रसंग कधी ना कधी नक्कीच घडला असेल. जर असा अनुभव तुम्हाला आला असेल तर समजून जा, स्वामी तुमच्या पाठीशी सावलीसारखे उभे आहेत. भक्तांनो, आता तिसरी आणि सर्वात भावूक गुप्त खूण लक्ष देऊन ऐका. स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा नामात मनाचे पूर्ण समर्पण होणे. जेव्हा स्वामी तुमच्या सेवेवर प्रसन्न होतात आणि तुमच्या अगदी जवळ येतात तेव्हा स्वामींच्या फोटोसमोर उभे राहिल्यावर किंवा श्री स्वामी समर्थ जप करताना अचानक तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे अश्रू दुःखाचे नसतात, तर ते एका अद्भुत आनंदाचे, भक्तीच्या तृप्तीचे असतात. तुम्हाला स्वामींशी बोलताना असं वाटू लागतं की समोर फक्त एक फोटो किंवा मूर्ती नाही,
तर साक्षात जिवंत स्वामी माझ्यासमोर बसले आहेत आणि माझे प्रत्येक शब्द ऐकत आहेत. तुमच्या मनातील सर्व अहंकार, सर्व अपेक्षा गळून पडतात आणि केवळ स्वामी चरणी समर्पित होण्याची भावना निर्माण होते. जेव्हा नामाचा जप करताना तुमच्या अंगावर काटा येतो, मन शांत होतं आणि डोळ्यातून अश्रू ढळतात, तेव्हा समजून जा भक्तांनो, स्वामींनी तुम्हाला आपल्या हृदयात स्थान दिले आहे. ते तुमच्या पाठीशीच नव्हे तर तुमच्या प्रत्येक श्वासात वसलेले आहेत. भक्तांनो, स्वामी सेवा म्हणजे केवळ जप किंवा पूजा करणे नाही. स्वामी सेवा म्हणजे स्वामींवर असलेला अढळ विश्वास. जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण भरोसा ठेवतो, तेव्हा आपल्या आयुष्यातील प्रत्येक कर्माचा भार स्वामी स्वतःवर घेतात. आपले प्रारब्ध कितीही कठीण असले तरी स्वामींच्या अभयहस्तामुळे त्या संकटाची तीव्रता कमी होते. जिथे आपल्याला मोठी जखम होणार असते, तिथे स्वामी केवळ एक लहानसा काटा टोचून आपल्याला त्या संकटातून मुक्त करतात. म्हणूनच आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी कधीही खचून जाऊ नका. तुमच्या मनात जर स्वामींचे नामस्मरण चालू असेल तर जगातली कोणतीही ताकद तुमचे वाईट करू शकत नाही. स्वामी नेहमी आपल्या भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. फक्त ते ओळखण्याची दृष्टी आणि तेवढी भक्ती आपल्याकडे असायला हवी. भक्तांनो, आज मी सांगितलेल्या या 3 खुणांपैकी कोणती खूण तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवली आहे? स्वामींनी तुम्हाला कोणत्या संकटातून वाचवलं आहे? तुमचा तो अनुभव कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की शेअर करा. कारण तुमचा एक अनुभव इतर अनेक खचलेल्या भक्तांना आशेचा किरण दाखवू शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला स्वामींच्या या अदृश्य साथीची जाणीव होईल. चला तर मग अत्यंत श्रद्धेने आणि भावाने सर्वांनी एकत्र येऊन म्हणा, श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ.